नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हा जो एपिसोड आहे तो फार सविस्तर आहे आणि कुणाची बदनामी करण्यासाठी नाही आहे. कायदेशीरदृष्ट्या हे बघायला पाहिजे की महिला आणि पुरुष यांच्या संदर्भातले कायदे हे समसमान आहेत की नाही. हल्ली मी जेवढ्या डिवोर्सच्या केसेस पाहतो आणि ज्या महाराष्ट्रासमोर रिपोर्ट करतो त्याच्यात मला असं लक्षात येतं की टाळी एका हातानं वाजत नाही, ती दोन्ही हाताने वाजते. आणि डिवोर्सच्या केसेसमध्ये पर्टिक्युलरली असं लक्षात येतं की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, खोट्या एकमेकांविरोधात केलेल्या तक्रारी आणि आणखी बरीच अशी कारणं की जी बदलत्या समाजव्यवस्थेचं लक्षण आहे. आणि म्हणून जे पूर्वंपार असलेले आपले समज आहेत ते बदलून आपण काही नव्याने विचार करण्याची गरज आहे का? तर ह्या तरुण मुलांकडं त्यांचे पालक जे आहेत त्यांच्याकडे बघून मला असं वाटलं, कारण यांनी 26 एप्रिलला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा इथं त्यांचं एक फाउंडेशन आहे, पुरुष स्वाभिमान पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन. त्याच्या वतीनं ही जी रजिस्टर्ड असलेली, नोंदणीकृत असलेली सामाजिक संस्था आहे त्याच्या मदतीनं त्यांनी एक पुरुषावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधातली एक कॉन्फरन्सच घेतली म्हणाली. आणि मला असं सांगितलं गेलं की बंगळुरू, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा कानाकोपरा अशा सगळ्या ठिकाणात महिलांच्या अत्याचारामुळं पीडित झालेली अशी ही पुरुष मंडळी आणि त्यांचे नातलग तिथं उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी एक संघटना होती आधी, पण मला माहिती ही काय हे पकडतात कशी आली, ही त्याची मूर्तरूप कशी कल्पना सुचली? कल्पना अशी सुचली की सॉरी, तुमचं आधी तर प्रत्येकाने आपलं नाव सांगा. सॉरी, माझं नाव रोहित नागवंशी आहे. मी वन ऑफ द कोर मेंबर. जेव्हा आम्ही संघटना ची स्थापना केली तर तेव्हा मी एक ॲडव्होकेट आहेत संकेत दाभाडे, त्यांच्यावर सुद्धा खोट्या केसेस झाल्या होत्या. मग खोट्या केसेस चालू असताना DV आणि 498 या केसेस चालू असताना त्यांनी पण LLB केलं आणि ते नंतर वकील झाले. मग असे आम्ही 5 जण आम्ही एकत्र आलो, तुषार चौधरी, तुषार भोसले आणि बालाजी दोनलपल्ले. मग जे पुरुष खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत, 498 झालं, मॉलेस्टेशन झालं, DV, CRPC 125. मग आता होते असं की या लोकांना पोलिसांकडनं पण खूप त्रास होतो आणि कोर्टातून पण खूप त्रास होतो. केसेस ज्या या पूर्ण वन साइडेड चालतात. मग त्यांना आम्ही विनाशुल्क मदत करायच्या उद्देशाने आम्ही ही NGOची स्थापना केली. ओके, किती मेंबर तुमचे? आता आम्ही ही स्थापना जी केली होती डिसेंबर 2024मध्ये, तर आजपर्यंत आमचे 2400 मेंबर्स झाले आहेत. किती? 2400 members. डिसेंबरमध्ये तुम्ही स्थापना केली? हो, 24 डिसेंबरला. डिसेंबर महिना 2024. हां, 24ला. राईट. 24 ते 25, राईट. 1 वर्ष आणि काही महिने झाले. राईट. म्हणजे साधारणपणे 15-16 महिन्यामध्ये 2400 मेंबर्स. आणि फक्त आम्ही असेच मेंबर्स ॲडमिट केले की ज्यांच्यावर केसेस चालू आहे. आम्हाला असे पण भरपूर डिस्ट्रेस कॉल्स येतात की जे बायकोमुळे जे त्रासलेले असतात, त्यांच्या सासरमुळे त्रासलेले असतात, पण अंटिल अँड अनलेस त्यांच्यावर केसेस कोणत्या दाखल होत नाही आम्ही ग्रुपमध्ये ॲडमिट करून 2400 जे यांचे सदस्य आहेत ते सगळे केसेस ज्यांच्यावरती दाखल आहेत तेवढेच आहेत. हो, राईट. हो. आणि जे फोन कॉल्स येतात साधारणपणे किती अप्रॉक्सिमेटली फोन कॉल? अप्रॉक्सिमेटली दिवसाला आम्ही जे 5 कोर मेंबर जर कधी धरले तर दिवसाला अप्रॉक्सिमेटली 300 कॉल्स येतात आम्हाला. व्हॉट? हो, की मला बायकोचा त्रास होतो म्हणून? हो. कोणावर खोट्या केसेस पडल्या. आणि असं पण नाही की आमच्याकडे खूप काही फंड्स आहे की आम्ही आमचा स्वतःचा काही प्रसार करू. ही जी काही पब्लिसिटी होती आमची फक्त वर्ड ऑफ माउथ आणि जी काही सोशल मीडियाच्या माध्यमातून होती तेवढीच फक्त आमची पब्लिसिटी होती. राईट. आणि या विषयाचं गांभीर्य मला यासाठी वाटलं की हा जो कार्यक्रम तुम्ही स्क्रीनवरती बघताय ना, की जो 26 तारखेला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडाला झाला, तर मला असं वाटलं की याच्यावरती खुली चर्चा व्हावी. मी पुन्हा एकदा सांगतो की कुणाची विशिष्टाची बदनामी करणं हा हेतू नाही, पण चर्चा खुली व्हावी. असं काहीतरी घडते समाजामध्ये आणि त्याचे अनेक जण बळी पडत आहेत असं दिसतं. तर प्रत्येकाच्या काही 5-6 केस स्टडी आपण घेऊया. तुमचं नाव मला सांगा घ्या पुढं आणि काय तुमची कहाणी आहे मला जरा सांगा मला. नमस्कार, माझं नाव राहुल झापर्डे. माझं ॲक्च्युली 9 वर्ष झाली माझ्या लग्नाला जवळपास. मेंटली म्हटलं तर 9 वर्ष आणि लिगली मला जवळपास 2023पासून जवळपास 4 ते 5 वर्ष होऊन राहिली मी लिगली लढतो आहे. माझ्यावर 498 डोमेस्टिक व्हायलन्ससारख्या केसेस आहेत टाकलेल्या आणि कोणतेही कारण नसताना केसेस टाकलेल्या आहेत. त्या केसेसमधून काही निघणार नाही. मला 50 लाखाची मागणी करत आहेत. लिटरली सांगायचं झालं तर आज माझं वय काय आहे, मी आज एवढे 50 लाख कमवले आहेत का? त्यानंतर प्रॉपर्टी, त्यानंतर सोनं, ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माझ्याकडनं घेतल्या जातील याचे सगळे म्हणजे हे सगळे विचार करत आहेत ते.
आज माझ्यावर ज्या केसेस आहेत तर समोरच्या फॅमिलीनी, तिची आई, तिचे बाबा, तिचे मामा हे सर्व मिळून माझ्यावर यांनी म्हणजे एवढा मला त्रास दिलेला आहे लिटरली. माझ्या घरात येऊन पण सगळेजण राहिलेले आहेत, मारझोड पण केलेली आहे मला त्यांनी, पोलीसमध्ये खोट्या एनस्या दिलेल्या आहेत. याचं म्हणजे एक सांगायचं झालं तर माझे सासरे स्वतः पोलीसमध्ये आहे, त्याचा त्यांनी भरपूर गैरवापर केलेला आहे. ठीक आहे, एवढं करून शेवटी एक वेळ होता माझ्यावर की मी खूप जास्त एक म्हणजे ट्रॉमामध्ये गेलो होतो. 1.5-2 वर्षापर्यंत खूप जास्त माझा जॉब सुटलेला आहे. कारण की ज्यावेळेस या क्रिमिनल केसेस पुरुषावर टाकल्या जातात त्यावेळेस MNC कॉर्पोरेट कंपन्या त्यांना जॉबसुद्धा देत नाहीत. तर हा एक खूप जास्त एक हा पॉईंट नोट करण्यासारखा आहे की आज माझ्यासारखे भरपूर आहेत, मला पण दिवसभरातून लागतील तेवढे कॉल्स येतात. त्यांचे हेच प्रश्न असतात की आज आम्ही काय करायचं म्हणून, आमचे जॉब गेलेले आहेत. तुमच्या दोघातल्या मतभेदाची सुरुवात कशी झाली? मतभेदाची सुरुवात बघितलं तर सगळ्यात जास्त हस्तक्षेप तिच्या आईचा. तिच्या आईचा सगळ्यात जास्त हस्तक्षेप. प्रत्येक गोष्टीसाठी तिला फोन करायचा, म्हणजे लिटरली सांगायचं झालं तर कोणत्याही गोष्टीसाठी ती तिच्या आईला विचारेल. जसं की स्वयंपाक कुठला करू, स्वयंपाक कुठला करू याच्यापासून बाकी पण अजूनही काही गोष्टी आहेत त्या इथं नाही सांगू शकत मी 4 लोकांमध्ये. ठीक त्या आहे, गोष्टी एक पण जी 4 लोकांमध्ये न सांगण्यासारखी आहे पण आपल्या प्रेक्षकांनी 4 पैकी एक तरी गोष्ट समजून घ्यावी अशी, कारण हा खुला प्लॅटफॉर्म आहे. मला असं वाटतं ही एक अशी संधी आहे की जिथनं महाराष्ट्रानं आता ह्याचा विचार करायला हवा की असं पण एक काहीतरी बाजू आहे. बरोबर. मी देतो की एक उदाहरण माझ्यासोबत जे घडलेलं आहे, माझ्यासोबत तेच उदाहरण देतो मी. माझी सासू घरी आलेली होती आणि माझी बायको पोळ्या करत होती. ओट्यावर असा ओटा होता आणि मी खाली बसलेलो होतो, म्हणजे एका हाताचं अंतर ओट्याचं आणि माझं. तिथे ती पोळ्या करत होती. पोळ्या करत असताना मी खाली बसलेलो जेवण करायला. तिला म्हटलं मला एक पोळी दे गं, माझी ताटातली पोळी संपली होती. मी म्हटलं मला एक पोळी दे. ती काय म्हणते मला, उठ आणि घे. त्याच्या बाजूला तिची आई होती. मग तिच्या आईकडे मी असं बघितलं, म्हटलं बरं. तिची आई मला काय म्हणते माहीत आहे का, हो खरंच थकून जाते ती. तिकडनं पोळी घेऊन इकडे द्यायला, एखादा लंगडा पण असला ना अपंग तो पण करतोय, पण काहीतरी मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे भरपूर असे किस्से आहेत. काय शिक्षण झालं तुमचं? माझं शिक्षण MBA झालेलं आहे. MBA? येस. आणि तुमच्या मिसेसचं? तिचं MCA झालेलं आहे. IT कंपनीमध्ये काम करते. 2 लाख रुपये महिना आहे तिला जवळपास. आणि हे सर्व करून आज मला 50 लाखाची मागणी करत आहे. 500 किलोमीटर दूर अकोल्यामध्ये माझ्यावर केसेस टाकलेले आहेत की मला माझी हॅरॅसमेंट व्हावं आणि माझी भरपूर हॅरॅसमेंट होत आहे. याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो सर्वांना. मला एक मुलगा आहे. मुलाची मला कोर्टातून परमिशन भेटलेली आहे की तुम्ही भेटू शकता म्हणून. दर महिन्याला पहिला जो शनिवार येईल त्या शनिवारी तुम्ही भेटायचं. ठीक आहे, पण मला भेटू देत नाही बिलकुलही. मी कोर्टामध्ये बऱ्याचदा ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत, प्रोसेस दिलेली आहे, पण त्याच्यावर पण म्हणजे कसं न्यायालयाने पण यावर कुठंतरी विचार करावा. आज माझा मुलगा आहे, त्यानंतर माझी बायको आहे. माझं काही म्हणणं नाही माझ्या मुलाला, पण तिकडनं ना डायरेक्ट सांग नसते की हा माणूस खराब आहे, हा बेकार आहे, त्याला वाईट शिकवणं, माझ्याबद्दल वाईट त्याला सांगणे. आणि हे सांगितल्यानंतर किती दिवस झाले तुम्ही मुलाला भेटून आता मला नाही म्हटलं तरी पण 2 वर्ष होऊन राहिले जवळपास, मी भेटलो नाही त्याला. पण लिटरली अजून एक किस्सा सांगतो मी. कोर्टातला किस्सा आहे हा, जजच्या समोरचा किस्सा आहे. ठीक आहे, मुलगा होता जवळपास 1 वर्षभराचा असेल, 12-14 महिन्याचा. ठीक आहे, ही त्याला घेऊन गेल्यानंतर तिकडे जाऊन हिच्या माहेरी जाऊन हिने खोट्या केसेस टाकले माझ्यावर. त्या केसेस टाकल्यानंतर हे पास झाली ऑर्डर मुलाला भेटायची. मग त्या 1 तारखेला तिने मुलाला भेटायला आणलं होतं तिथे. मुलगाला 6-7 महिने माझ्यापासून दूर असूनही तिथे मुलाला असं मागून गेलो आणि म्हटलं हाय बेटा राघव. तो असं बघत बसला माझ्याकडे. बघितल्यानंतर मग मी त्याच्या समोरून गेल्यानंतर ना त्यांनी त्याच्या आईचा हात पकडून माझ्या हातात दिला तिथे, एवढ्या लहान वयामध्ये डायरेक्ट हातात हात पकडून. त्यावेळेस जज आणि तिचा वकील, माझा वकील सुद्धा पण म्हणजे बघण्यासारखा क्षण होता. अजूनही माझ्या अंगाला अक्षरशः काटे येत आहे की एवढा लहान मुलगा आज बापाबद्दल त्याला काय वाटत आहे. पण आज एक स्त्रीची जात असून पण आज जर का बापापासून पोराला तोडत आहे तर खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की नाही? डिवोर्स घेतलाच पाहिजे. आता काय करायचं असं यांच्यासोबत राहून मी हा प्रश्न यासाठी विचारला की ह्या सगळ्या कुटुंबातले जे इतर सदस्य असतात ते किती सफरर होतात ते लक्षात यावं. तुमचं नाव आणि मला पूर्ण कहाणी सांगा. पुढे थोडं असं तुम्ही आता बाजूला. हां, वर या दीपक, वर घ्या. हां,
माझं नाव विजय मोरे. मी आत्ता 120 किलोमीटरवरून आलेलो आहे. माझ्यावरती केस अशी पडलेली आहे की मी मुलग्याला गावी घेऊन गेलो होतो. म्हणजे तो हँडिकॅप आहे माझा मुलगा, ऐकायला येत नाही आहे. आणि तिनेच सांगितलं होतं की उपचारासाठी गावी घेऊन जा म्हणून, पैशाची अरेंजमेंट वगैरे करा. आणि गावी घेऊन गेल्यानंतर 4-5 दिवस मी तिकडेच होतो. आणि तिकडे गेल्यानंतर तिने इकडे पुण्यामध्ये माझ्यावरती केस टाकली. काय म्हणून केस काय? तिने मुलग्याची कस्टडी आणि चार्ज म्हणजे 15 लाख रुपये आणि सोनं दागिने वगैरे दे म्हणून कोर्टामध्ये केस टाकली. मी सिंहगड रोडलाच राहायचो. माझं दुकान होतं इथे. ते दुकान पण माझं बंद केलं मी. किराणाचं दुकान होतं माझं. ते सर्व माझ्या सासू सासऱ्यांनी वाट लावली माझ्या दुकानाची असे. आणि आत्ता पोरगा तिच्याकडे असतो, माझ्याकडे नाही आहे. त्याचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे त्याचं. आणि मी त्याला घेऊन गेलो होतो, त्याची तिकडे वाड्याला ट्रीटमेंट वगैरे सर्व केलं. तिथून ती उचलून घेऊन इकडे आली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर महिला आयोगामध्ये. आणि आता केस 21 तारखेला ती केस मागे घेणार होती, तर केस घेतली नाही आहे मागे. आणि मुलग्याला म्हणजे मला घरातून हाकलून दिले या 26 तारखेला ज्यावेळी मी आलो होतो ना इथे, तिथून की यायचं नाही इथे, मुलाला भेटायचं नाही. माझ्या वडिलांची रूम आहे आता, ही तुझी रूम नाही आहे, तू इथून. पण तुम्ही पुरुषासारखे पुरुष, कारण प्रेक्षक म्हणतील नाही पुरुषासारखे पुरुष आहेत पण बाईला घाबरले म्हणून, असं नाही होत? नाही, घाबरण्याचा प्रश्न असा नाही आहे. पण कसं आता ते लोक, तिला तिचीच माणसं पाहिजेत. म्हणजे आई वडिलांना आता घेऊन राहते ती तिथे. आणि बहीण भाऊ वगैरे तिथेच असतात ते असे. तुमच्याकडे मी विचारतो, हे सगळ्या ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे किती कारण आहे? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ॲटलिस्ट 80% आहे. व्हॉट? हो, 80? बाकीचं जो पर्सेंटेज आहे ते काइंड ऑफ एक्स्टॉर्शन आहे, की ठरवून लग्न करतात. लग्न झालं की मग त्यांना माहिती आहे की कायदा काही झालं तरी आमचा साथ देणार. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो और कोर्टमध्ये जरी गेलो तरी आमचीच बाजू ऐकलं जाणार. आता असं आहे की पुरुषांना कोणती शील्ड नाही आहे, त्यांना कायदा नाही कोणता वाचवायसाठी. स्त्रियांकडून भरपूर कायदे, त्यांना माहिती आहे त्याचा गैरवापर कसा करायचा. आणि मग विविध टाईपचे केसेस टाकून, आणि असं पण नाही की जिथे घटना घडली तिथे केसेस घडतात, तिथे केसेस दाखल होतात. बायको माहेरी जाते, तिथे केसेस दाखल होतात, मग तिथे कोर्टच्या चक्रा चालू होतात. मग आता फॉर एक्झाम्पल माझं पर्सनल एक्झाम्पल की मला 500 किलोमीटर जावं लागते केसेस अटेंड करण्यासाठी अकोल्याला. हो. तुम्ही फार जोरात मान हलवली. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किती आहे? तुमचं पूर्ण नाव सांगा मला. नीलकंठ वाघमारे. आता जसं सरांनी सांगितलं तेवढे एक्स्ट्रा मॅरिटल होतात की ह्यांना बरोबर ह्या गोष्टी माहिती आहेत कशा करायच्या. आणि त्यासाठी समजा पकडली जरी गेली तरी कुठल्याही ज्यांच्याकडे आपण न्याय मागायला जातो ते त्याच्याबद्दल काहीच बोलत नाहीत. कारण त्यांनी जे समजा आपण तक्रार दिली, कुठल्या पुरुषांनी तक्रार दिली तर त्याच्यावर समजा एखाद्या स्त्रीने परत तक्रार दिली तर स्त्रीची तक्रार पहिल्यांदा घेतली जाते. असं का होतं? म्हणजे कायदाच असा आहे की पहिल्यांदा जवळपास परवा आमच्याकडे एक जण आले, ते PhD केलेले व्यक्ती, त्यांचं नाव काय ते बरं ठीक आहे, तुमचा अनुभव मला सांगा. नाही सांगतो तुम्हाला. तर त्या ह्याच्यामध्ये की त्यांच्या बाजूने इतक्या केसेस आहेत, त्या कुठल्याही समजा हे जर बसत असेल तर ती डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जाते. ती गेल्यानंतर ती नसेल तर 498 करते. तिच्याकडे ऑप्शन्स भरपूर दिलेले आहेत, त्याच्यामुळे ती तशी अनेक टाकते. तिला नुसतं साधं बघितलं तर, तुम्ही परवा पाहिलं असेल की ऑफिसमधली केस आहे, बॉम्बे हायकोर्टाने एक निकाल दिला आहे की त्याचं आणि तिचं बघणं होतं म्हणून तिने ऑफिसमध्ये असल्यामुळे त्याच्यावरती केस दाखल केली की हा माझ्याकडे बघतो म्हणून. त्यामध्ये मुंबई हायकोर्टाने त्या मुलाला निर्दोष मुक्तता केली. त्या परवाच झालेल्या आहेत त्या गोष्टी. अशा गोष्टी सगळे बाहेर पण होतात. कॅमेरा मागे. तुम्हाला सगळ्यांचं मत असं झालंय असं दिसतं की स्त्री ही अबला नाही आहे. सगळं जरा मोठ्याने सांगा बरं. स्त्री ही अबला नाही, अन्याय करते आमच्यावर, पुरुषांवरती अन्याय करते, मोठ्याने जरा. काय पुरुषांवरती अन्याय करते, पुरुषावरती स्त्रिया अन्याय करतात आणि स्त्री ही अबला नाही आहे. अजिबात नाही. पण तो कायद्याचा गैरवापर होतो त्याच्यामध्ये. जो कायदा बनवून ठेवलेला स्त्रियांच्या बाजूने त्याचा भरपूर प्रमाणात गैरवापर होतो. असं पण आमच्या निदर्शनास आलंय की जिच्यावर अत्याचार होतात ती कधी कोर्टमध्ये जात नाही, पण जिच्यावर होत नाही ती कोर्टमध्ये जाते, फक्त पैसे उकळण्यासाठी, न्याय मागायला जात नाही. किती लोकांचे हात वर येत आहेत बघा. थांबा एक मिनिट जरा. तुमचं पूर्ण नाव सांगा जरा. वर्ग थांबा. पूर्ण नाव सांगा आणि कहाणी काय तुमची. मी जितेंद्र सुतार, पुण्यामध्ये राहतो. आणि माझे अमरावतीमध्ये म्हणजे इथून 700 किलोमीटर वरती केस चालू आहे.
अक्षरशः ज्यावेळी माझ्या केसमध्ये मला आता 1 वर्ष झालं मुलीला भेटू दिलं नाही. मला मुलीचा पहिला बड्डे साजरे करायचा होता, त्या लोकांनी मला मुलीचा बड्डे साजरी करून दिला नाही. आज कोर्टात प्रत्येक वेळी एकच विचारलं जातं, मी मुलीला का भेटायचं नाही. माझ्या मिसेसने आणि त्यांच्या सासऱ्याने एकच उत्तर दिलं की कोर्ट सांगतं भेटायचं नाही, आमचे वकील सांगतात भेटायचं नाही. आता केसमध्ये कोर्टामध्ये मी गेल्यावर कोर्टात निकाल लागायला मी मुलीला भेटायला आज 6-7 महिने झाले, कोर्ट कचेरी चालू आहे, तोपर्यंत मी मुलीपासून लांब आहे. किती वय आहे मुलीचं? हां, मुलीचं वय किती आहे? 1.5 वर्षाची मुलगी. तुम्हाला भेटू दिलं जात हां? नाही? तुम्हाला भेटू दिलं जात नाही? नाही भेटू दिलं जात. त्यांचं म्हणणं आहे की कोर्टामार्फत भेटा. कोर्टामार्फत भेटायला कोर्ट अजून ह्या प्रोसेसला एवढा टाईम घेतो की तोपर्यंत मुलगी हे बाप कोण आहे हे विसरून जाते. आणि त्याच दरम्यान मी एकदा भेटायला गेलो असता, तिचा भावाचा त्याच्या आईला म्हणजे सासूबाईला, माझ्या सासूबाईला फोन आला आणि तो म्हणतोय मुलगी माझी लहान मुलगी हे बाप म्हणजे वडिलांकडे जाते का भेटायला. त्यावेळेस सासूबाईचं उत्तर असं होतं की नाही जाते. त्यावेळेस तिचा भाऊ एवढा खुश झाला की नाही मुलगी जात नाही, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी. आणि तुमच्या दोघातल्या मतभेदाची सुरुवात कशी आणि कशामुळे झाली? मी ॲक्च्युली ज्यावेळेस बायको प्रेग्नेंट होती त्यावेळेस मी तिला तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला त्यांच्या म्हणजे माझ्या सासरी तिला डिलेवरी करायची होती आणि त्यामुळं त्यावेळेस मी डिलेवरीसाठी तिकडं हे केलं. आणि फक्त माझ्याकडं फायनान्शियल प्रॉब्लेम होता, कारण तिचा दवाखाना, तिच्यासाठी मी 1 लाख रुपये खर्च केला त्यावेळी दवाखान्याला, तिचा ब्युटी पार्लरला खर्च केला. आणि माझ्याकडं फक्त येण्यासाठी पैसे नव्हते, म्हणजे तिला आणण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी फक्त माझी एकच मागणी होती की तुम्ही तिला घेऊन या, कारण लांबचं अंतर आहे, तुम्ही घेऊन या. ह्या एका शब्दावरून त्यांनी मला 7 दिवस झालं खेळवलं. तुम्हाला आज सांगतो, उद्या सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो. ह्या गोष्टीवरून हे मॅटर मग महिला सेल विभागात गेलं. त्यांनी अक्षरशः खोटं सांगितलं की महिला सेल विभागात मी नाही म्हणलो म्हणून. मी आज RTI काढला, RTIवर हे सांगितलं महिला सेल विभागातून की मी नांदवायला तयार आहे. हा मुद्दा त्यांनी स्पष्ट त्यात लिहिलेला आहे. आणि तिने पैशासाठी, फक्त पैशासाठी कोर्टामध्ये हे सांगितलं आहे की हा नांदवायला तयार नाही. तुम्ही तयार आहेत? मी तयार आहे, मी नांदवायला तयार आहे. मुलीसाठी का होईना मला नांदवावं लागणारच आहे आणि मी चांगल्या पद्धतीने तिला नांदवायला तयार आहे. तुमचं शिक्षण काय आहे? मी ग्रॅज्युएशन झाले आणि मी डिझायनर आहे. ओके. आणि मिसेसचं शिक्षण काय? तिचं MBA झालेलं आहे. मी ना ही काही कुणाची कमजोरी शोधायची नाही, एक मिनिट, ही काही कमजोरी नाही कुणाची शोधायची किंवा कुणाला तरी कमी नाही दाखवायचं, पण ही शक्यता आहे की कुणीतरी आपल्या बायकोचा खूप मार खाल्लाय. असं कुणी आहे? तुम्ही सोडून थांबा 2 थांबा. आपल्या बायकोचा मार खाल्ला असं कोण आहे? तुम्ही हां तुमची काय कहाणी? हे घ्या जरा तिकडे जरा. तुमचं पूर्ण नाव सांगा जरा. माझं नाव प्रायक सोपाची बोलत, राहणार पुण्यात. माझी बायको जुन्नरची आहे. माझं लव्ह मॅरेज होतं, 4 महिन्याचं राहिली. आणि पहिल्या स्टार्टला 1-2 महिने ती व्यवस्थित राहिली. आणि नंतर मला कळालं की तिचं पहिलं लग्न झालं होतं. काय सांगता? हो. तुमचं लव्ह अफेअर असून सुद्धा हे? बरं. आणि नंतर तिचे घरचे पहिले बोलायला तयार नव्हते. नंतर तिचे आत्या वडील बोलायला लागले. त्याच्यानंतर मग तिचं सुरू झालं घरी किरकिर करणं. मग ती मला म्हणायची की मला बाई दिसते. परत मग बाहेर काय दिसते? बाई. कुणाला? तिला. मग मी तिला एवढंही बोललो. नाही नीट सांगा प्रेक्षकांना कळ काय दिसते म्हणजे. तिला बाई दिसते, रात्री झोपेत बाई दिसायची किंवा तिला बाहेर बाई बोलायची. मग तिला बोलले आपण इथं जाऊ सायकॅट्रिस्टकडे, डॉक्टरांकडे जाऊ, मेडिकल हे करू. बाकी मग असे बाहेरचे हे होते क्लिनिक, त्यांनी त्याला समजवलं व्यवस्थित राहा किंवा घरी किरकिर किंवा भांडणं वादवित नको करू. आणि विनाकारण काही सांगायचे आणि चावायचे मध्ये, परत मारायची, नखं बिकं मारायची. तेवढंही झालं. त्याच्यानंतर तिच्या घरच्यांनी सांगितलं. नंतर तिचे घरचे म्हटले की तिला 2-4 दिवस मैत्रिणीकडे सोड. मैत्रिणीकडे सोडलं तर परत आणायला गेलो तर तिच्या वडिलांनी परत तिथं मला ते फोनवर आमचं ते बोलणं झालं.
त्याच्यानंतर परस्पर तिला बोलून घेतलं. त्याच्यानंतर मग माझ्या घरचे त्यांच्या घरी गेले होते तिला आणण्यासाठी. ते तुमचं लव्ह मॅरेज जरी असलं तरी रितसर लग्न झालं होतं ना? हो सर, आळंदीत मी लग्न केलं होतं. आळंदीत लग्न केलं हो. रितसर हो, लग्न, लग्न दोन्ही केलं बाजूची लोक आलेली होती लग्नाला? नाही, त्याच्या घरचे नव्हते स्टार्टिंगला माझ्या. आणि मी पोलीस कंप्लेंट पण केली होती त्यांच्या नावाची ज्यावेळेस लग्न केलं होतं तेव्हा. आणि तुम्हाला नंतर कळलं की तुमच्या हो. बायकोचं आधीच लग्न झालेलं आहे? आणि तेवढंही झालं. त्याच्यानंतर तिला ॲक्सेप्टच केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, माझ्या घरचे ज्यावेळेस घ्यायला गेले तिला आणायला, तर आम्ही पाठवतो बोलणं 1 महिन्याने तिला आम्ही पाठवतो व्यवस्थित समजून बोलणं असं त्यांनी सांगण्यात आलं त्यांचं. त्यांनी नोटीस पाठवली मला. आणि नोटीसमध्ये काय माझी FIR नाही, काही नाही. मला डायरेक्ट कोर्टात तिथं फौजदारी माझ्यावर लावण्यात आली. आणि मला 2000 मला महिना पुढकी चालू केली. याला आता 3 वर्ष झाले. बरं, एक मिनिट. आणि काही संबंध नसतं हे असे म्हणजे कायद्याचा गैरवापर करतात. ठीक. आणि माझ्यावर काय म्हणजे काय गुन्हा दाखल जरा नाही, दीपक काही थोडा नाही. वर उठून वर. हे आम्ही फार जेव्हा हा कार्यक्रम आहे पुण्यात असं लक्षात आला, दीपकने मला लक्षात आणून दिला. आणि नंतर मी म्हटलं की असं काही असेल तर त्याची सविस्तर चर्चा व्हायला हवी, म्हणून आम्ही फार कॅज्युअली यांना फोन करून बोललो होतो. तर आज बघा किती लोक, म्हणजे एक संख्या वाढतच चाललेली आहे. हां, ही एवढी संख्या निम्मे आलेलेच नाही आहेत. 24 हां संख्या इतक्या. आणि आणखी तुमच्या लक्षात आलं असेल तर बरीचशी ही तरुण मंडळी आहे की जे त्यांच्या मते त्यांच्या कुटुंबातल्या ह्या संघर्षामुळे वैतागलेले आहेत. तुमची काय कहाणी, नंतर मी कायदेशीर बाबीकडे येईन. हां थांबा, 1 2 3 मला फक्त समजून घ्या. माझं ॲक्च्युली 2010 लग्न झालं. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव योगेश सुभाष गायकवाड. हां. ॲक्च्युली कंडिशन आता अशी आहे की 8 वर्ष झालं मी सेपरेट राहतोय. 6 वर्ष झालं कोर्टमध्ये केस चालू आहे, पण केसमध्ये काहीच होत नाही आहे. केसमध्ये प्रोसिजरच होत नाही आहे. का तर समोरची पार्टी जाणीवपूर्वक सगळ्या स्त्रियांना जे कायदे उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून डिले करता येते. काय डिलेची टॅक्टिक्स असते? तारखा वाढवून घेणं, तारखा वाढवून घेणं, वकील बदलणं, न येणं, अजूनही खूप आहे. म्हणजे ॲक्च्युली कारण आणि आता असं आहे की माझी जुन्नरला एक केस चालू थोडा आहे. वेगळा प्रश्न विचारतो. हां, 8 yes. वर्ष तुम्ही बायकोपासून वेगळे राहत आहे, तिची पण आणि तुमची पण, दोघांची शारीरिक गरज असते. हो, मग तिची तर गरज पूर्ण होती कारण तिच्या लग्ना आधीपासून अफेअर होतं. तिच्या घरच्यांना सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्याही गोष्टी बघून मी तिच्या घरच्यांना सांगितल्या. जशा की ॲक्च्युली तिचं लग्नाआधीपासून बॉयफ्रेंड होता. तिच्या वडिलांनी लग्न लावून नाही दिलं म्हणून तिने ॲक्च्युली हा सगळा अत्याचार चालू केलेला आहे. आणि लग्नानंतरही जेव्हा मला कळालं, पहिल्या मोमेंटला मी म्हणलं होतं तुला जायचं असेल तर जा, पण तिचं वाक्य काय होतं, माझ्या घरच्यांची इज्जत जाईल म्हणून मला नाही जायचे. तर त्यानंतर मला वाटलं होतं की ती नांदेल आहे, पण ते तसं काहीच नाही झालं. मी कन्सिडर करत होतो चोरी पकडली गेली, गोष्ट नॉर्मल होईल आणि ती लग्नानंतर चोरी पकडली गेली. हो, लग्नानंतर. आणि त्याच्यानंतर ती संसार करेल, पण तसं काहीच नाही झालं. मी कन्सिडर करतोय ती संसार करते, पण बॅक साईडला तिचे अफेअर चालू होते. नंतर 2014 मी घर घ्यायला गेलो. तिथंही त्यांनी मला म्हणजे घर मी बुक करायला गेलो, घरात सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. बुक करायला मी पैसे भरत होतो आणि घरी तिने सुसाईड अटेम्प्ट केली. आणि रिझन काहीच नाही सांगितलं. आणि नंतर उलट सगळ्यांनी मला धमकवलं, तू जर ही गोष्ट बाहेर आणली तर तुझा जॉब घालवले. मी सरकारी नोकर आहे. अच्छा, कुठल्या डिपार्टमेंटला आहे तुम्ही? नारायणगावला आहे. ठीक आहे, चला एक तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्याच्यात- हां. कंडिशन अशी आहे की सर, जज साहेब बिलकुल ऐकून घेत नाही. मुलाचं तर बिलकुल ऐकून घेत नाही. फक्त सिंगल साईड गोष्टींमध्ये निर्णय होत आहे. ते आज ऑलमोस्ट 8 वर्ष झालं मी मुलाला बघितलं पण नाही. असं एखादं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आहे त्यामुळे वैतागलेलं अजून कोण आहे? आणि ही गोष्ट जेव्हा मी तिच्या आईवडिलांना सांगितली ना, तर त्यांनी फक्त म्हणजे मी त्यांना सांगितलं की ती सारखी मला असं टॉर्चर करते. त्यांचं म्हणणं होतं ती पळून तर नाही गेली ना. हे सगळं आहे ना, मुलीपेक्षा तिच्या घरचे जास्त तिला शिकवतात. आज माझे जे काही 8 वर्ष केस चालू आहे ना, ह्याच्यात आपल्या कुटुंबामध्ये मुलीच्या घरच्यामुळं सगळं बिघडलंय असं किती जणांना वाटतंय बरं? सगळ्यांना ऑलमोस्ट सेम सगळ्यांचे म्हणणे तेच शिकवतात. तेच शिकवतात. बरोबर. हो. राईट. इव्हन आहे ना, माझी बायको सगळ्या गोष्टीला वैतागून 2दा म्युच्युअलसाठी आलती, पण मी सगळे फॉर्म तयार केले आणि जमा करायचे. दुसऱ्या दिवशी ऑब्वियस ती घरी जाणार, घरच्यांशी बोलणार. घरच्यांनी तिला परत प्रेशराईज केलं की अजिबात असं काही करू नको. पण आता दोघं तुम्ही 8 वर्षापासून बरोबर राहत नाहीये, तसेच भावनिक शारीरिक सगळे संबंध तुटलेले विषय नाही राहिलेला. आता अच्छा, माझे काही जज मित्र आहेत इथे पण, फॅमिली कोर्टात काही माझे मित्र आहेत.
आणि मी नेहमी आम्ही बोलतो याच्यावरती, तर त्यांनी मला सांगितलं आहे की फक्त पुण्यामध्ये एकट्या आकडा थोडा मागं पुढं होईल पण एक काहीतरी 40,000 डिवोर्सच्या केसेस सुरू आहेत, राईट, जास्त आहेत आणि डेली ॲड होतं, राईट. आणि याच्यामध्ये ही जी कारणं सांगतायत ती कारणं कुणी बाजूला, मी त्यांना हेही म्हटलं की आता इतकी तंत्रज्ञान प्रगत झालं आहे, तुम्ही जो 6 महिन्याचा म्युच्युअल कार्ड वगैरे ठेवता, कशासाठी ठेवता तुम्ही? कुणीतरी बाहेर आहे, कुणाचीच एकमेकाबरोबर राहण्याची इच्छा नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही फोर्सफुली का त्या गोष्टी करता? नंबर ऑफ केसेस, नंबर ऑफ जजेस, वकिलाची इच्छा, आणि काही अतिशय खूप चांगले वकील आहेत ते त्यांच्या प्रॅक्टिसबद्दल फार प्रामाणिक आहेत, पण काही असे भाग पण आहेत की जे ती डिवोर्स केस होऊच नाही म्हणून प्रयत्न करतात आणि रादर दॅन ते मुलाला तारीख पूर्ण पे तारीख, धमकवत राहतात की तुझी बायको तुझ्या हे करल ते करल. मला आतापर्यंत मी एक वेळ बायकोला पैसे दिले असते ना, गोष्टी नॉर्मलाइज झाल्या असत्या, पण वकिलांनीच मला जास्त लुटले. आणि वकील लिटरली आता आपली अडचण अशी की माईक एकाकडेच आहे. हो, हां, कारण थांबा जरा तुमची एक दुसरी, मी ज्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल बोलू त्यावेळेला तुम्ही हात वर केला. पूर्ण नाव सांगा तुमचं. नमस्कार, मी समीर शिंदे. माझं लग्न डिसेंबर 2024 रोजी झालं होतं. माझं लग्न डिसेंबर 2024 रोजी झालं होतं आणि आमचा संसार हा अवघ्या 2 महिन्यांचा आहे. फक्त? हो, बरं. अवघ्या 2 महिन्यांचा आहे. माझी बायको सणाला जायची म्हणून, म्हणजे त्यांची यात्रा असते पाडव्या दिवशी, तर त्या यात्रेनिमित्त आणि सणानिमित्त जायचे म्हणून घरातील 8 तोळे सोनं घेऊन गेली आणि माहेरी गेल्यानंतर लग्नाचे सगळे फोटो डिलीट करणे, सोशल मीडियावरून माझ्या घरच्यांना सगळ्यांना ब्लॉक करणे, हे सगळं तिने केलं. कारण हेच की एकंदर तिचं जे घरात वागणं होतं, जे एखाद्या सामान्य महाराष्ट्रीयन फॅमिलीला जे वागणं पाहिजे एखाद्या सुनेकडनं, कारण की माझ्या आईवडिलांना एकुलता आहेत. माझे वडील पोलीस रिटायर्ड आहेत, हडपसरमध्ये PSI होते, ते रिटायर्ड झालेले आहेत. पण तिचं जे घरात एकंदर, तुमचे वडील, इथे उलटच केस आहे, एकाच्या पोलिसामुळे त्रास झाला, आता तुम्ही पोलीस कुटुंब बाधित आहेत. हो हो हो. तर ॲक्च्युली सर विषय असा झाला की मग तिने सगळं डिलीट करणे फोटो. मग मी तीन महिने भरपूर प्रयत्न केले तिला परत आणण्याचे, मध्यस्थींमार्फत, तिच्या आईवडिलांमार्फत, म्हणजे नाही का फोन वगैरे करणे, हे करणे. पण समोरच्या फॅमिलीकडनं आणि समोरच्या मुलीकडनं मला 0 रिस्पॉन्स आले. म्हणजे माझ्याकडनं काही. आणि असं का होत असतं मला वाटतं? सर ॲक्च्युली आत्ता ती तिच्या वडिलांपाशी पण नाही आहे आणि ती माझ्यापाशी पण नाही आहे. ओके, आलं तुम्हाला काय म्हणत लक्षात. हां. आणखीन मला यांनी सांगितलं की 4 दिवसाचं लग्न असलेलं पण ग्रोस्ट आहे. पण सर ॲक्च्युली 4 डेज. पण सर मग मी ह्या सगळ्याला कंटाळून ज्यावेळेस डिवोर्स दाखल केला की मला बाबा ह्या मुलीबरोबर राहायचंच नाही आहे, कारण की ही अशी वागती आहे आणि मला रिस्पॉन्स देत नाही आहे. जी बायको नवऱ्यालाच ब्लॉक करत असते, मग तिच्याबरोबर संसार कसा करणार पुढं, बरोबर की नाही. मग मी डिवोर्स दाखल केला. डिवोर्स दाखल केल्यामुळे त्यांनी लगेच 498 दाखल केली. आणि अशा वेळी हे झालं की जो आपला कायदा सांगतो की तुम्ही अगोदर महिला आयोगाकडे जा, काय समजत होतोय का ते चेक करा, तसलं काहीही त्यांनी फॉलो केलं नाही. ज्यावेळेस मी युवत पोलीस स्टेशनला गेलो तर मला समोरच्या पोलिसाकडनं असं म्हणणं आलं की आम्हाला आमदाराकडनं प्रेशर आहे, तुमची केस नोंदवावीच लागत. आणि मी त्यांना म्हणत होतो की माझे सगळे पुरावे बघा तुम्ही, माझ्याकडे काय पुरावे. अजून एक कौल घेऊ आपण. दीपक तुम्ही उठून मारा. आणि जेवढे काही कायदे आहेत हां, हे सगळे महिलांच्या बाजूने आहेत. आपल्याला अजिबात न्याय मिळत नाही असं किती जणांना वाटतं? आणि याच्याबद्दल खूप DV म्हणजे राईट प्रोव्हिजन बरोबर. आता सर माझ्या लग्नाला खर्च माझ्या सासऱ्याकडनं म्हणजे एक वस्तू सुद्धा मी घेतली नाही, एक वस्तू सुद्धा नाही घेतली. तुमचं अरेंज होतं की लव्ह मॅरेज होतं? नाही, अरेंज मॅरेज, नॉट अ लव्ह मॅरेज. ठीक आहे. बट त्यांनी मला आत्ता सगळं सोनं प्लस 15 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ ती मुद्दल जाती 30 लाखापर्यंत मला मुद्दल मागितली. का? फक्त 2 माझ्या संसारासाठी. हां. आणि शिवाय माझ्या सासऱ्याशी मला की मला आता बंगला बांधायचा आहे त्या पैशावर, अशी त्यांच्याकडनं मला उलट भाषा येते. पण त्या मुलीचं पुढं काही करावं तशी त्यांची कोणतीही अपेक्षा नाही. तुमचं हे तर म्हणजे मुलीचे वडीलच काय म्हणतायत, तू गळ्यात काळे मणी घालून राहा, तुला तुझा पगार भरपूर आहे, तुझं आयुष्य कडेला न्यायला ह्यांना आपण तंगवूया. ते ठीक आहे, मी जाणीवपूर्वक नाव टाळतोय. तुमचं किती दिवसाचं लग्न? माझं नाव शक्ती शिंदे. माझं 4 महिन्यामध्ये 4 दिवस फक्त राहिली ती आमच्या घरामध्ये. मुळामध्ये आमचं अरेंज मॅरेजच होतं. आणि एक तुमचं शिक्षण काय? BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मुलीचं पण इंजिनिअरिंग झालं आहे आणि मुली MBA झालेलं आहे. ती गोवामध्ये अल्कोहोल कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंगमध्ये जॉब करते. पण तिचं राहणंमान सगळं म्हणजे आई वडील लग्न सगळं पुण्यामध्येच झालेलं आमचं असं ठरलं 2 महिन्यानंतर ती ट्रान्सफर घेऊन पुण्यामध्येच राहणार. पण लग्नाच्या आधी आपण एकमेकांना विचारतो तुम्ही ड्रिंकिंग स्मोकिंग करता का, तसं तिने मला विचारलं. मी तर म्हणलं मी कधी ड्रिंकिंग स्मोकिंग दूरची गोष्ट आहे, ते पान सुपारी पण कधी खाल्ली नाही. मी तिला विचारलं, तिने पण निगेटिव्ह उत्तर दिलं. आणि जेव्हा मी गोवामध्ये गेलो
तेव्हा एक याच्यातून तिने लायटर काढला, एक बॅगेतून तिने गांजा काढला आणि माझ्यासमोर गांजा घ्यायला लागली. मग ही गोष्ट सिरियस? येस. आणि मुलीचे घरचे हे साधे नाही, म्हणजे मोठे राजकीय लोक आहेत, ते शिंदे शिवसेना पक्षाचे लोक आहेत आणि मोठे म्हणजे बैलगाडा शर्यतमधले मोठे नाव आहेत ओके. खेळा. सो हाऊ वॉज युअर फर्स्ट डे? फर्स्ट डे 4 days तर नॉर्मल होते, काही इश्यू नव्हतं, कारण की ती आमच्या घरामध्येच होती. पहिले 4 दिवस घरामध्येच होती आणि 5व्या दिवशी मग ती म्हणली की ट्रान्सफरसाठी तिला गोवाला जावं लागेल, त्याच्यामुळे ती गोवाला गेली. आणि मी नंतर 1 महिन्यानंतर जेव्हा गोवाला गेलो तेव्हा हे सगळं प्रकरण मला कळलं की तिला याचं व्यसन आहे, गांजाचं व्यसन आहे. अजून कशाचं व्यसन आहे? जेवढे ड्रग्ज आहेत तेवढे, म्हणजे जेवढे पॅडलर्स असतील गोवामधले सगळे तिच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. ती गोवामध्ये 2020 पासून राहते. 2020 पासून गोवामध्ये राहते ती. आमचं लग्न 2022ला झालं आणि आमच्या घरामध्ये 10 दिवसापेक्षा राहूच नसते शिकलेली ना ती. माझे वडील म्हणले, मीटिंग अशी ठेवली होती, त्या मीटिंगचं पण रेकॉर्ड मी ठेवला की निदान तिला 15 दिवस तरी राहू द्या, आम्हाला गॅरंटी येऊ द्या, आम्ही तिला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकू, काय असेल ते करू. तेव्हा तिचे वडील ठीक आहे तेव्हा होकार दिला, पण त्यांनी तेव्हा त्यांचं म्हणजे बदनामी होऊ नये, कारण की ते मोठे राजकीय लोक आहेत शिवसेना शिंदे पक्षाचे, त्याच्यामुळे ते म्हणले की आपण म्युच्युअल डिवोर्स घेऊ. म्युच्युअल डिवोर्स जे आम्ही दागिने गेलते 10 तोळ्याचे आम्ही दागिने गेलते तिला, ते सर्व तिने घेतले. मला डिवोर्स भेटतोय म्हणून मी सर्व दिले. म्युच्युअल डिवोर्सला आम्ही गेलो आणि पहिले 3 तारखा आम्ही अटेंड केले पुणे सिव्हिल कोर्टामध्ये. 3ऱ्या तारखेला तिला वकिलांनी सांगितलेलं फुकट सोडू नको, सोडू वापरून घ्यायला. आणि मग 90 दिवसानंतर तिने गोवात जाऊन DV केस केला, पोलीस कंप्लेंट केली म्युच्युअल डिवोर्स चालू असताना. यू आर स्टील स्ट्रगलिंग विथ इट? अजून चालू आहे, म्हणजे मॅरेज ड्युरेशन ओनली 4 days आणि केस चालू आहे 3.5-4 वर्षे. 26 वर्षी लग्न झालं तर आत्ता 32 वय झालं, अजून कोर्टाचे चक्र चालू आहेत. मुलगी गोवामध्ये एकटी राहते, तिला सगळं ड्रग्ज बीज भेटतात. ते मागणी त्यांची कधी 1 कोटी कधी 2 कोटी, काही त्यांना घेणं देणं नाही, म्हणजे मुलीशी काय देणं. सॅलरी पण आहे तिला, 1.5 लाख रुपये पगार आहे तिला महिना. एक फक्त वैयक्तिक आपण घेऊ, नंतर लिगल मॅटरकडे. तुम्ही फार बऱ्याच वेळापासून कोण दोघं? आणि नाव पण घ्या कोण आहे. नाही प्लीज, एक नाव वैयक्तिक टाळा फक्त कोणाचं, कारण हां. मी ओमकार आबासाहेब गायकवाड. माझं लग्न 2007 साली झालं आहे. माझं लव्ह मॅरेज आहे आणि मला 2 मुलं आहेत. एक आत्ता 9th स्टँडर्डमध्ये, एक 6th स्टँडर्डमध्ये. मी 2023पासून माझ्या स्वतःच्या राहत्या घरातून बाहेर आहे. माझं औंधमध्ये 3 मजली बंगलो आहे, ही माझी आई आहे. बरं. हां. औंधमध्ये माझा 3 मजली बंगलो आहे, जिथे मी तिला झुंबा स्टुडिओ काढून दिले माझ्या वाईफला. कसला स्टुडिओ? झुंबा स्टुडिओ. ओके, झुंबा. ओके. तर एकंदरीत माझ्यावर 2 498च्या केसेस आहेत. काय नाव म्हणले पूर्ण तुम्ही? ओमकार आबासाहेब गायकवाड. माझ्यावर 2 498Aच्या केसेस आहेत. तुम्ही मागितले असतील पैसे? नाही, मी एकही रुपया मागितलेला नाही आहे. नंतर एक DV होती, ती कॉम्प्रोमाइज करून तिला घरात आणलं. ॲक्च्युली माझी 2021पासून डिवोर्स केस चालू आहे. ती तेव्हा घर सोडून गेली होती निघून आणि मी आईवडिलांबरोबर. पण तुम्ही स्वतःला पत्नी पीडित कसं काय मानता? कारण आता डिवोर्स केस ऑलरेडी फाईल. डिवोर्स केस मी टाकले, त्याच्यात 8 लोकांचे अफेअर आहेत माझ्याकडे, विथ चॅट, विथ फोटोज, सगळे. सो सॅड. आणि 2 मुलं असताना मी ती एवढं सुद्धा माहीत असताना सुद्धा मी तिला परत घरात आणलं होतं की आपल्याला 2 मुलं आहेत, ॲटलिस्ट त्या 2 मुलांसाठी आपण एकत्र राहूयात. तिने DV केली होती, ती कॉम्प्रोमाइज करून तिला मी प्रोसेस दाखल करून तिला मी घरात आणलं की बाई सोशल मीडिया हँडल कमी करशील, आईवडिलांकडे लक्ष देशील. जास्त काय आपल्या मागण्या नाहीत तिच्याकडनं, ना पैशाची कधी मागणी केली. तिला झुंबा स्टुडिओ काढून दिलं, त्यातनं फक्त काय म्हणलं होतं, तू थोडासा हातभार खर्चाला लाव, माझं काय बिझनेस एवढा व्यवस्थित चालत नाही, जेव्हा चालेल तेव्हा मी तुझ्याकडनं नाही मागणार पैसे. तर ते तर कधी झालंच नाही आत्तापर्यंत. आणि एकाच व्यक्तीबरोबरचे 8 चाट आहेत की 8 वेगवेगळे लोक आहेत. तरी सुद्धा मी सगळं पोटात घालून तिला 1.5 वर्ष बाहेर राहिल्यानंतर सुद्धा घरात आणलं होतं माझ्या 2 मुलांखातर. आज 2023पासून अशी गत आहे, मी माझे आईवडील तिघही भाड्याने बाहेर राहतोय, अख्खा बंगला तिच्या ताब्यात आहे. तुम्ही आणि आईना काय म्हणाल? तिचे काय सिनियर सिटीजन नाही त्यांना बोलू द्या, त्या बोलतो. तिचे म्हणजे राजकारणी लोकांमध्ये जास्त संबंध आहे. तिचा भाऊ स्वतः राजकारणी शिंदे गटाचा आहे. त्यामुळे पोलीससुद्धा आम्हाला काही रिस्पॉन्स देत नाही. म्हणजे ती गेली की FIR डायरेक्ट घेतात, आमच्याकडून NC सुद्धा घ्यायला काचकूच करतात.
असं करून त्यांनी मल्टिपल केसेस लावल्यात आमच्यावर. आत्ता आमची कलेक्टर ऑफिसमध्ये जी ऑर्डर झाली होती की दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला राहायला मिळेल म्हणून. अच्छा, अशी ऑर्डर झाली होती? हो, त्याप्रमाणे आम्ही गेलो होतो राहायला. तर त्यावेळेस आम्ही 4 दिवस राहिलो. 4थ्या दिवशी आमची परत तारीख होती 14 तारखेला, 14 फेब्रुवारीला. तर त्या दिवशी काही कारणास्तव ती केस कॅन्सल झाली. तर त्या दिवशी त्यांनी माझ्या मिस्टरांवर आणि माझ्यावर 10 वर्षाच्या मुलीवर पॉक्सोची केस दाखल केली आमच्यावर. काय सांग? हो, की आजीनी हात धरले, कपडे काढले आणि आजोबांनी अतिप्रसंग केला. आणि त्यानंतर आम्ही अजून बाहेर आहोत. म्हणजे आजोबा पण तेच ना. मग आजोबांना काय होतं, सहन होत नाही ना. अशा न करणाऱ्या माणसाला ते सहन होत नाही मानाने शेवट. पण पोलीस काहीच करत नाही त्या बाबतीत, की तुम्ही एव्हिडन्स तर मागितले पाहिजेत ना. एव्हिडन्स नाही, मेडिकल नाही, तरी तुम्ही FIR कशी घेतली? ठीक आहे. असं आहे की ही एक बाजू आहे. दुसरी बाजू जी असेल, दुसरी जी बाजू असेल ती मला माहिती नाही. पण ही जी गर्दी आहे ती असं सांगते की कुठेतरी काहीतरी चुकतंय. कारण आत्ता इतक्या वेळातच इतकी मोठी गर्दी झाली आहे आणि मला लक्षात येतं आहे की प्रत्येकाला आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, काहीतरी सांगायचं. आता यांनीच सांगितलेली बाब किती धक्कादायक आहे. म्हणजे जर पॉस्कोपर्यंत वगैरे प्रकरण जात असेल, कारण जेल पण झाली आहे. जेल झाली 2 दिवस, 2 दिवसाची. काही कारण नाही. मी डिप्लोमा मेकॅनिकल आहे, कंपनीमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करतो. तर 2 498, एक चोरीची केस, अशा मल्टिपल क्रिमिनल केसेस खोट्या लावल्यात माझ्यावर. आणि याच्या अनुषंगाने 110 म्हणून एक कलम आहे, त्याच्यात मला 2 दिवस जेलला पाठवलं. मी फक्त आता शेवटची 10 मिनिटं आहे. तुमचं शिक्षण काय? सेकंड इयर BCom. तुमचं सर? माझं BSc MSc झालं. ओके. LLB. BA. तुम्ही सर? MCM. सर? SYB. MBA. बाकी सगळे जरा थोडं मोठ्याने प्रत्येकाने आपापलं शिक्षण. हां, राईट, डबल ग्रॅज्युएट. तुम्ही जरा वकील साहेब इकडे बरं. आता मी जरा लिगल अँगलनी ह्या विषयाकडे बघूया. कारण हे तर जाणवतं की काही केसेसमध्ये फारच अतिरेक झालेला आहे. तुम्हाला मी बघितलं मगाशी, तुम्ही आला तेव्हा अनेकांना वेगळ्या पद्धतीच्या ॲडवाईस देत होता, राईट? सगळ्यांचे केसेस कळल्यात, तशीच तुमची पण असणार आहे, राईट? काय करता येऊ शकतं ते सांगा, कारण हे धोरणकर्ते काहीतरी करू शकतील ते. सर, तुमचं नाव सांगा प्लीज. आशुतोष जोशी, पुण्याचाच आहे मी. ब्लॅक जस्टिस ही वेबसिरीज तुम्ही बघितली असेल किंवा सगळ्यांना ती बघावी असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये जे रिफॉर्म्स सांगितलेत त्या रिफॉर्म्सप्रमाणे खरंच काम झालं पाहिजे नॅशनल लेवलवर. 5 थिंग्स. ओके, पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वकिलांना आणि जजेसना एक ड्युअल डिग्री पाहिजे. ड्युअल डिग्री का, हे 2 केसेसमधनं अनुषंगाने मी सांगतो. ओके, मुलांची व्हिजिटेशन ही अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि मुलांच्या व्हिजिटेशनमध्ये कोर्टाचे जज किंवा कोर्टातले काउन्सिलर्स हे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स नाहीत. त्यांना हे विषय त्या पद्धतीने हाताळता येत नाहीत. तिथे एका चाइल्ड सायकोलॉजिस्टची नितांत आवश्यकता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मेंटेनन्स ठरतो त्यावेळेला सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे रजनीश वर्सेस नेहाची. तर रजनीश वर्सेस नेहाच्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रत्येक लिटिगंटनी म्हणजे बाईनी पण आणि पुरुषांनी पण इन्कम ॲसेट ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. ते इन्कम ॲसेट ॲफिडेव्हिट वकिलातर्फे देतो. आता वकिलांना देखील याच्यातला गंध नाही आहे, जजेसना गंध नाही आहे. बाकी सगळे खूप तज्ज्ञ लोक आहेत, तरी काही लोकांबद्दल बोलतो. हां, पण म्हणजे मी सांगतो जी ओपन आहे, जनरल स्टेटमेंट आहे माझं. ओके, ह्याच्यामध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंटचं इंटरव्हेन्शन कोर्टाने घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का सर, आमच्या हक्काचा पैसा आहे, आमच्या कष्टाचा पैसा आहे, आमच्या मेहनतीचा पैसा आहे. तो असाच चुकीच्या पद्धतीने जायला नाही पाहिजे. म्हणजे या 2 गोष्टी ते ड्युअल डिग्रीला हे आहेत. आता मी माझ्या केसबद्दल सांगतो. माझ्या केसमध्ये फक्त माझ्या बायकोचे वकील किंवा बायकोनी कायद्याचा गैरवापर केलेला नाही, कोर्टाने देखील गैरवापर केलेला आहे. आता मी हिंदू आहे, पण माझ्या केसमध्ये हिंदू मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल नाही, स्पेशल मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल आहे, कारण का कोर्ट मॅरेज आहे. ओके, माझ्या बायकोची डिवोर्स पिटिशन हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये आहे, तिची इंटरिम मेंटेनन्सची ॲप्लिकेशन हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये आहे आणि हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये इंटरिम मेंटेनन्स पण अवॉर्ड झाला. जेव्हा या सगळ्या गोष्टी होत होत्या त्यावेळेला माझ्या केसला वकील होता, मी वकील लावला होता. माझ्या वकिलांना माहीत नव्हतं का की हे कोर्ट मॅरेज आहे, माहिती होतं. तिच्या वकिलांना माहीत नव्हतं का की हे कोर्ट मॅरेज आहे. मग स्पेशल मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल आहे हे दोन्ही वकिलांना माहिती असूनसुद्धा त्यांनी ही केस खेचली. पण जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला हे कळलं की स्पेशल मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. मी माझ्या वकिलांना बाजूला काढलं
मी ती केस लढायला लागलो केली तुम्ही. आणि त्याच्यानंतर मी ऑब्जेक्शन टाकलं कोर्टामध्ये की माझ्या केसमध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट ॲप्लिकेबल आहे. कोर्टाने डिवोर्स स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये दिलेला आहे, पण जो इंटरिम मेंटेनन्स अगोदर लावला होता तो किती आहे जो तुम्हाला द्यायला 8,000 पर महिना आणि 4.5 लाख रुपयाची रिकव्हरी आहे, पण हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दिलं होतं. आणि कायदा असं सांगतो की हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये जर दिलं असेल आणि तुमचं लग्न ॲक्च्युली जर स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये असेल तर हिंदू मॅरेज ॲक्टमधली कुठलीही इंटरिम मेंटेनन्स मेंटेनेबल नाही. फाईन. मग अशा वेळेला ते जर मेंटेनेबल नव्हतं त्याची एक्झिक्युशन माझ्या बायकोनी लावली. मला कोर्टाने माझे ऑब्जेक्शन्स गृहीत न धरता मला सर तुरुंगात पाठवलं होतं. मी 1 महिना तुरुंगात होतो. इललिगल डिटेन्शन होतं माझं, कारण माझ्या केसमध्ये ती ॲक्ट तो ॲक्टच मेंटेनेबल नाही. जेलमध्ये गेले हां तुम्ही पण 3 लोक गेले 3 हां पॉस्को हां तुमचीच मुलगी का हां ओके ठीक आहे. आणि चाइल्ड कस्टडीचा जो विषय आहे त्या चाइल्ड कस्टडीच्या विषयामध्ये एक चाइल्ड NGO आहे. त्या NGOनी गाईडलाईन्स मुंबई हायकोर्टाला दिलेल्या आहेत. त्या मुंबई हायकोर्टाने गाईडलाईन्स सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या सगळ्या फॅमिली कोर्ट्सना आणि सगळ्या खालच्या कोर्ट्सना हे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्यांना सांगितलं हे गाईडलाईन्स फॉलो करा. त्या गाईडलाईन्समध्ये लिहिलेलं आहे की 60 दिवसाच्या आतमध्ये मुलाची व्हिजिटेशन ठरली पाहिजे. ओके, कोणाच्याही केसमध्ये 60 दिवसाच्या आतमध्ये ती ठरलेली नाही. वर्ष लावतात, 1.5 वर्ष लावतात. त्याच्यामध्ये तो मुलगी विसरतात वडिलांना. माझ्याही केसमध्ये तेच झालं होतं, पण मी रेटून धरलं होतं, त्यामुळे मला ते व्हिजिटेशन मिळाली. पण या सगळ्या गोष्टींमध्ये जसं मी सांगितलं की चाइल्ड व्हिजिटेशनसाठी चाइल्ड सायकोलॉजिस्ट असणं हे मॅन्डेटरी केलं पाहिजे कोर्टाने. ऑप्शनल आहे पण मॅन्डेटरी केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही आमच्याकडनं मेंटेनन्स मागता त्यावेळेला आमचं जे ॲसेट अँड ॲफिडेविट आहे ते कुठल्या तरी चार्टर्ड अकाउंटंटकडनं सर्टिफाय झालं पाहिजे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 2 गोष्टी सोडू. जे एक्झिस्टिंग लॉज आहेत ते मगाशी एक्सेस्ट सतत म्हणत होते. त्या एक्सेस्टमधले पहिले असे 10 कुठले मुद्दे आहेत की ज्याला रिफॉर्मची गरज आहे. फक्त आता मी तुम्हा चौघाकडनं ते विचारणार आहे. मुद्द्यांचं रिपिटेशन नको. तुम्ही कुठलेही 2 मुद्दे मला सांगा की हे रिफॉर्म करणं फार गरजेचं आहे. रिफॉर्म मी आत्ता जे 2 मुद्दे मांडले ते सांगितले. पुढचे 2 सांगा कायद्याच्या दृष्टीने. 498A मध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये सांगतो, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये DIR रिपोर्ट असतो, एक डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट. बऱ्याच वेळेला तो रिपोर्ट आलेला नसतो तरी देखील ती केस पुढे जाते. ही एक गोष्ट, कारण डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट हा त्या पोलिसांनी केला पाहिजे, प्रोटेक्शन ऑफिसरनी तो तयार केला पाहिजे. तो तयार झाल्यावरच त्याचा कॉग्निझन्स येतो ना की बाबा डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे का नाही झाला आहे. हे कॉग्निझन्स कुठून येतं? त्या DIR रिपोर्टमधून येतो. बऱ्याच वेळेला तो DIR रिपोर्ट देखील होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गृहमंत्रालयाला एक स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे की जर तुमच्याकडे पुरुष येतो आहे एखादी तक्रार घेऊन तर पुरुषावरती देखील अन्याय होतो आहे. त्याला चिडवू नका ना, तुम्ही त्याला डिवचू नका. तुम्ही माझ्या केसमध्ये मला पोलीस सांगतात की अरे बायकोनी तुला मारलं आणि तू आमच्याकडे आला. मग मी काय करायला पाहिजे होतं? मी रिटर्न हात उगारायला पाहिजे होता का? मी उगारला नाही. ओके, त्या केसमध्ये जेव्हा ते पोलीस जे मला घेऊन आले पोलीस चौकीत, ते त्याच्यानंतर आल्यानंतर ते पोलीस सांगतात की त्या मुलांनी हात उचललेला नाही, मुलीनीच हात उचलला आहे, त्याला 4 शिव्या घाला आणि हाकलून द्या. मग अशा वेळेला तुम्ही माझी केस का नाही घेते? तिची FIR जर तुम्ही घेताय तर माझी पण FIR घ्या. मला दुसरे 2 मुद्दे सांगा. हे सोडून ह्यांनी सांगितले एकूण 4. येस, 2 मुद्दे सांगायचे झाले तर सर्वात पहिली गोष्ट 498 ही यांनी जेंडर बायस केली पाहिजे. जर का महिला पुरुषावर टाकू शकत आहे तर पुरुष पण महिलेवर टाकू शकला पाहिजे. कारण की आज बघितलं गेलं तर महिला भरपूर पुरुषांना मारतात. मी स्वतः बायकोचा मार खाल्लेला आहे. मी कोर्टामध्ये लाटणीने मारण्याचे फोटोसुद्धा पण सादर केलेले आहेत कोर्टामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर अजून एक सांगायचं झालं तर जसं की मुलाला भेटू देत नाही तर त्याचे राईट्स दिले पाहिजेत. जे की सगळ्यांची एक मेंटॅलिटी झालेली आहे की 5 वर्ष आईकडेच असतो मुलगा. ही मेंटॅलिटी कुठंतरी सुधारवली पाहिजे. आणि आज म्हणजे जेवढा आईचा हक्क आहे तेवढा बाबांचा पण हक्क पाहिजे. आज असं झालेलं आहे की मुलगा नवरा बायको पैदा करतात आणि मुलगा असतो त्या मुलीच्या आई बाबांकडे. तर हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. ठीक, तुम्हाला सांगा वकील साहेब, तुम्हाला शेवटचे 2-3 मुद्दे सांगा. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंडर न्यूट्रल लॉस पाहिजे आम्हाला, कारण पुरुषांवर पण अत्याचार होतो. ही एक महत्त्वाची मागणी. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की आम्हाला ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी पाहिजे. जजेसचे कुठेही उलटे सरळ निर्णय होतात आणि त्यांना ते अकाउंटेबल नाही आहे. आम्हाला अकाउंटेबिलिटी पाहिजे त्याची. 2 तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले. वकील साहेब इकडे. हां बरं घ्या, तुम्ही बोला.
340बद्दल पण बराच बदल घडवला पाहिजे. कारण 340 म्हणजे तिने जी काही खोटं लिहिलेलं असतं त्याच्यावरती आपण दावा दाखल करू शकतो. पण तो दावा फक्त न्यायालयच करू शकतं. हे कुठं बदललं गेलं पाहिजे. आणि मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये जसं की लगेच पटकन किंवा ऑर्डर करतात. एखादा खून मारामारी केलेल्या व्यक्तीला काही केलं जात नाही, पण एखादा पुरुष जर आतमध्ये तिथं गेला की त्याला पकडला की लाव पैसे. हा कायदा कुठं तर बदला तुम्ही सगळं. आणि ठीक आहे ना. चाइल्ड एज्युकेशन बद्दल त्यांनी बरेच मुद्दे बोला. चाइल्ड विजिटेशन बद्दल पण सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. जेलच्या कैदीला जास्त वेळ भेटतो आपल्या नातेवाईकांसोबत भेटण्यासाठी, पण एका बापाला भेटत नाही इतका वेळ मुलांना भेटण्यासाठी. एक दोन मुद्दे इकडे ना, शेवटचे 2 मुद्दे घ्या. हां बोला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्याय हा काय फक्त स्त्रीवर होत नाही, अन्याय हा पुरुषावर पण होतो. पण आपल्याकडे बघितलं जातं की फक्त महिला आयोग आहे, पुरुष आयोग कुठे आहे का? पुरुष आयोग स्थापन झाला असं पाहिजे. किती जण हे एवढे सगळे जमलेले आहेत ना, सगळ्यांना येस, हे सगळे जमले आहेत ना. आमचा हा लढा आहे ना, हा फक्त आणि घोषणा फक्त तर देत नाही तुम्ही सिरियसली? पुरुष आयोगाच्या घोषणा नाहीत ना? घोषणा आता म्हणजे आपलं ग्राउंडवर स्ट्रगल तसा चालू असतो. ठीक. नाही कंटिन्यू. नाही हे मी सहज. आमचा हा लढा जो आहे ना, तो फक्त आणि फक्त पुरुष आयोग स्थापन झाला पाहिजे. ठीक आहे. कारण आतापर्यंत बघितलं जातंय घरातल्या पुरुषांचा छळ होतोय, त्यांच्या आईवडिलांचा छळ होतोय. त्यांची कुठली चूक नसताना त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टात जे निर्णय होता, आता जसं काही बऱ्याच जणांनी सांगितलं मेंटेनन्सचा निर्णय, माझा स्वतःचा सांगतो. मी 4 वर्ष झाले मी कॉर्पोरेटमध्ये लिटिगेशन करतो, कॉर्पोरेट लॉयर आहे सॅलरी बेसवर. ज्यावेळी माझी वाईफ मला सोडून गेली होती 12 डिसेंबर 2021ला, त्यावेळी माझा पगार होता 30,000 रुपये फक्त. तिने तिच्या इंटरम मेंटेनन्स ॲप्लिकेशनमध्ये माझ्या डिवोर्स मॅटरमध्ये टाकलेलं आहे की ती जेव्हा सोडून गेली त्यावेळी मला पगार होता 1.5 लाख रुपये. आणि त्यावरती मी डिनाय केलं आहे माझ्या रिप्लायमध्ये. आणि ती स्वतः नोकरीला आहे, त्यावेळी तिला 30,000 पगार होता, जो मी रिअल सांगितलेला आहे माझ्या ॲप्लिकेशनमध्ये. कोर्टाने दोघांचे आर्ग्युमेंट्स ऐकले नाही, ॲसेट अँड लायबिलिटीच्या ॲफिडेविटची वाढ बघितली नाही. ते न करता मला स्वतःला 40,000 रुपये महिना पोटगी देण्याचा आदेश केला. किती पगार आहे तुम्हाला? आणि आता मला 60,000 रुपये पगार आहे. ओके. आणि कोर्टाने माझ्या जी ऑर्डर घेतली त्यामध्ये स्पेसिफिक 4 पॉईंट्स घेतले, जसं की माझ्या तिच्या पगाराचे 4 पट मला पगार आहे, जो बिलकुल नाही आहे. दुसरं, मी जे रिप्लाय केला आहे तो ॲफिडेविट सपोर्टेड नाही आहे, पण माझे सर्टिफाईड कॉपीज काढले आहे मी आता अपील करण्यासाठी. त्यामध्ये दिसतंय की मी ॲफिडेविट पण फाईल केलेलं आहे. तर अशा प्रकारचं जर का म्हणजे कुठलेही शहानिशा न होता जर न्यायनिवाडे होत असतील आणि तिला जो म्हणजे अहमपणा आला, त्यानंतर तिच्या वकिलांचा मला निरोप आला आहे की आमचा जो क्लायंट आहे तो सेटलमेंटला रेडी आहे, त्याला 75 लाख रुपये पोटगी प्लस 11 तोळे सोनं. 75 लाख रुपये पोटगी, 11 प्लस 11 तोळे सोनं, आणि प्लस मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याला त्याचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणाचा खर्च एवढं करावं लागेल. आता मी इथे भाड्याच्या घरात राहतो, 75 लाख पोटगी जर मी दिली तर मग मी काय माझ्या किडण्या विकण्याशिवाय मला पर्याय नाही. हे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी चर्चा आहे, ही चर्चा असं दाखवते आहे की विवाह संस्थेला किती तडे गेलेत आणि स्त्री आणि पुरुषांच्या नातेसंबंधातले हे जे नवे आलेले बंध आहेत ते बदलते समाज व्यवस्थेचं लक्ष नाही, तर मी अनेक वेळा सांगितलं. पण आता कायदा खरोखर बदलायला पाहिजे हे तर ह्या सगळ्या म्हणण्यात दिसतं. आणि खूप केसेस अशा रिपोर्ट पण होतात की जाणीवपूर्वक 2 महिला पण होत्या इथे. त्या एक काकूनी सांगितलं, त्यांना मी मागे ठेवलं होतं की ह्या सगळ्यांचं सार काय, म्हणजे आम्ही तर आबला वगैरेच होतं असं. नमस्कार, मी गीता वैद्य. सौरभ वैद्य माझा मुलगा आहे, तो लंडनला असतो. तो आता इथे नाही आहे? इथे नाही आहे, पण दोघंही 2013मध्ये लग्न झालं आणि दोघेही 2016पासून इटली, लंडन, मँचेस्टर या ठिकाणी राहत आहेत. त्याच्यामुळे आमचा त्यांच्याशी काहीही तसा फार असा घरगुती संबंध नव्हता. तरी आमच्या दोघांवरही, सासू सासऱ्यांवर त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली. आणि नेहमी एअरपोर्टवर, मुंबई एअरपोर्टवर आल्यावर सुद्धा तिला आमच्याशी बोलायचं नसतं, काही नाही. तर मुलगा म्हणाला, मग तू डायरेक्ट तुझ्या माहेरी जा, मग आपण परत तसंच जाऊ तिकडे लंडनला. तर तमाशा केला तिने की मी पोलिसांना बोलवीन आणि माफी मागायला लावली मुलाला. तसंच आत्तासुद्धा 2023मध्ये तिघांचं, मुलगा 10 वर्षाचा आहे, तिघांचंही लंडनचं तिकीट बुक्ड होतं. आणि मी स्वतः माझ्या मोबाईलमधून कॅब बुक केलेली होती. तर ती महिनाभर सुट्टीला आले, महिनाभर ती माहेरीच राहिली. जायच्या आधी फक्त 1 दिवस म्हणजे 10 तारखेला आली आणि 11 तारखेला म्हणाली मला परत माहेरी जायचं. तर तो म्हणाला जाऊ नको, उद्या आपल्याला जायचं आहे, तर जायची काही गरज नाही आहे.
तर नाही मी जाणारच. म्हणजे मला जे पाहिजे ते मी करणार. मला जितके दिवस राहायचं तितके दिवस मी राहणार, नाही तर मी काही करेन. मग मुलाला ठेवून जा म्हणाले. नाही, माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला हात लावशील तर खबरदार, मी पोलिसात कंप्लेंट करीन. मग तसं झालं, तुला जायचं तर तू जा. आणि मग खोटं सांगितलं की माझ्या भावाची बायको आजारी आहे म्हणून मी जाते असं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्रास आहे सगळा आहेच. आणि 3 करोड मागितलेत त्यांनी आम्हाला. काय डिवोर्स फाईल केला आता? फाईल नाही केला, डोमेस्टिक व्हायलन्समध्येच 3 करोड मागितलेत आणि 1,75,000 रुपये इंटरिम मेंटेनन्स मागितलाय. पण द्यायला लागतील तुम्हाला तर 3 करोड रुपये. 3 करोड कुठे? त्याच्या तिथे जाऊन नोकरीला तिने हे केलं, टर्मिनेट केलं त्याला. तिथे जाऊन तमाशा केला तिने. मुलाचं हे केलं? हां, मुलाच्या कंपनीत जाऊन त्याला टर्मिनेट केलं. टर्मिनेशन लेटर आहे आमच्याकडे. मग आता मुलगा जॉबला आहे का? त्याला डिप्रेशनमध्ये गेला तो. त्याला IBDचा त्रास आहे. तो डॉक्टरकडे तिथे आता चाललंय त्याची ट्रीटमेंट. त्याला दर 6 महिन्यांनी त्याला कलोनोस्कोपी करावी लागते. तू कुठून आणणार, कुठून करणार एवढा खर्च? त्यांना द्या जरा, त्यांचं काय म्हणणं ऐकू दे मला. शेवटच्या त्या त्यांच्या मागच्या द्या. बोला बोला तुमचं पूर्ण माझा मुलगा आहे इकडे आलेला. हां ठीक आहे, तुम्ही बोला. आणि नाही आहे माहीत होतं. हां, लग्न झालं. लग्न करतानाच त्यांनी आधी सांगितलं होतं की 15 दिवस अलीकडे सांगितलं की मुलगी नोकरी नाही करणार. 4 दिवस अलीकडे सांगितलं ती घरातलं कामही नाही करणार. मग मुलगा म्हणाला की ठीक आहे आपण थांबूयात, कारण त्याच्या चुलत बहिणीचीच ती दिराची मुलगी होती. तर तो म्हणाला की नको आपण पुढे जायला. तर नाही म्हणे, आम्ही मजाक केला असं म्हणून ते लग्न कसं बसं करून घेतलं त्यांनी. आणि केल्यानंतर रोज म्हणजे लिटरली आम्ही इतकं कंटाळलो की एकच मुलगा आहे आम्हाला आणि आम्ही नवरा बायको दोघंही शिकलेले आहेत, नोकरी करत होतो. तर ती 12 वाजेपर्यंत उठायचीच नाही. त्यानंतर मग आम्ही म्हटलं जाऊ दे, कारण घर उघडं टाकून जावं लागतं. म्हणून मग मी सकाळची एक नोकरी घेतली. म्हणजे अशा 2 नोकऱ्या मी करायची. त्यावेळेला मी सगळं करून घरातलं जायची आणि मी बाहेर गेले की मुलाला एक एक गोष्ट विकायला लावायची. हा सोफा मला आवडत नाही, हे डायनिंग टेबल मला आवडत नाही. रोज घरी आलं की नवीन काहीतरी विकलेलं असायचं आणि ते सगळं माझ्या आईवडिलांनी दिलेलं होतं. म्हणजे माझ्याही काही भावना गुंतलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी एक दिवशी येऊन इतका तमाशा केला घरामध्ये की रात्री 1 वाजता बंगल्याची सोसायटी आहे सगळी, सगळ्यांच्या दारात जाऊन सांगितलं की म्हणे जेवायला देत नाहीत, मारतात, दिवसभर सासूबाई मारतात, आता दिवसभर नोकरी करणार की हिला मारत बसणार मी. आणि त्यानंतर मग मुलाला मानसिक त्रास दिली खूपच. त्यानंतर मुलगा म्हटला थांबूयात आपण, कारण पोलीस केस केली त्यांनी आणि आता त्यांनी DVची लावलेली आहे केस. फक्त 498 नाही आहे आणि मेंटेनन्स लागलेला आहे. ठीक आहे, मला द्या. हो, असं आहे की ही जी इथे झालेली इतकी मोठी गर्दी आहे आणि खरं तर यांना आपल्याशी काही बोलायचं होतं, पण आता वेळेची मर्यादा आहे. अगदी 1 मिनिटात तुम्ही सांगा मला. सो माझं नाव सारंग राजवाडे. माझी दुसरी डिवोर्स केस सुरू आहे. मी एक कॅन्सर पेशंट आहे. स्टेज 4 कॅन्सर होता मला 3 हार्ट अटॅक आले, अँजिओप्लास्टी झाली. बायको कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असताना मला सोडून माहेरी निघून गेली मुलाला घेऊन. आणि त्याच्यानंतर लग्न होऊन मला 8 वर्ष झाली आहेत. 7 वर्षाचा मुलगा आहे. त्याची कस्टडी पण मला अजून मिळत नाही आहे. व्हिजिटेशन राईट्स ऑर्डर असून देखील कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतो. 7 वर्षांनंतर माझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्स 498A या केसेस फाईल झालेल्या आहेत. सगळे खोटे आरोप. लग्नानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून वेगळं राहतो आहे, तरी माझ्या आई वडील बहीण सगळ्यांवरती ते आरोप केले. सो 50 लाख रुपये अलिमनी, 1.5 लाख 1 लाख रुपये मेंटेनन्स, हे आवाच्या सव्वा यांच्या डिमांड्स. कुठलाही न्याय पुरुषांच्या बाजूनी नाही आहे. पुरुषांची बाजू पण कोणीतरी समजून घेणं गरजेचं आहे. हेच जर का म्हणजे मला बरं झालं, तुला कॅन्सर झाला आहे, मर असंच म्हणून जर का बायको घर सोडून निघून गेली, हेच जर का मी उलटं केलं असतं तर लोकांनी माझी मीडिया ट्रायल करून मला कधीच मारून टाकलं असतं. तब्येत बरी आहे ना आता? मी रिकवर्ड आहे, पण हा जो मानसिक त्रास होतोय, कॅन्सर व्हायचं एक मोठं कारण तेच होतं की मेंटल स्ट्रेस जो होतो हे त्याच्यामुळे सर्वात जास्ती होतं. मी इथे थांबतोय. मला कल्पना आहे की यातल्या प्रत्येकानं काहीतरी बोलायचं. आपली प्रत्येकाचीच वेगळी केस आहे. 1च मिनिटाचा वेळ आहे, कारण आपण ऑलरेडी आपल्या मर्यादेच्या पुढे गेलो आहे. माझं नाव नितीन जाधव. माझी केस अशी आहे सर, 2017 पासून केस चालू आली. माझ्याकडे सगळे एव्हिडन्स आहे तिच्या विरुद्ध, सगळे वकिलांना दिलेत. 2017मध्ये DNA ची टेस्ट निघाली सर. म्हणजे माझं नशीब म्हणा काय, मुलगी माझी नाही आहे. प्रायव्हेटली मी माझी केली माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी. तर
तेव्हापासून केस चालू आहे सर. मी 5 वेळा त्यांची हे घेतली, काय तारीख घेतली फॉरेन्सिक लॅबची, 5 वेळा ती आली नाही. मला तो प्रत्येकाचा हप्ता भरावा लागतो पोलिसांचा 1 दिवसाचा, कारण मला एक तर कोर्टाचा माणूस किंवा पोलीस डिपार्टमेंटचा माणूस तो DNA टेस्टसाठी तिथं न्यावा लागतो, तिथं पैसे भरावं लागतात. सर त्याची एका माणसाची पैसे ह्याची आहे जवळजवळ 27,000 आहे आणि प्रत्येक वर्षी ते 5 का 7% वाढतं. पण मी 5 वेळा, आता मला एक त्यांनी हे केलं की बाबा तुम्ही पैसे भरू नका, कारण तुमचे बायको येतच नाही, कारण तुम्हाला परत रिकवर करायला गव्हर्नमेंटची प्रोसेस खूप मोठी. बरं एका वेळेस जर 3 टेस्ट करायच्या म्हणजे मुलीची माझी तिची, तर मला जर 70-80 हजार रुपये लागतात सर. बरं मी बाकीच्यांचे पैसे भरतोच आहे ना सर. बरं एवढं तुमचं सगळं म्हणणं आहे की जी मुलगी आहे ती तुमची नाहीच आहे. नाही. त्या कारणावरून तुम्ही डिवोर्स फाईल केला. थोडक्यात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. अशा पण कहाण्या आमचं तुम्ही- ऐकलंच जात नाही सर. आणि जसं हे म्हणतात ना सर, जे म्हणजे जे पीडित आहेत पुरुष, त्यांचं कोर्टात ऐकलं जात नाही. आणि त्यात लेडीज जज असतील ना तर ते बोलूनच देत नाही. थांबा, तुम्ही थांबा. मला असं एवढंच वाटतं बोला. की या मुद्द्यावरती ना ह्या सगळ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहेत. आणि एक तर मला लक्षात येतं की प्रत्येकजण काही ना काहीतरी अशा डिस्ट्रेसमध्ये, अशा दबावात आहे, तणावात आहे, त्या चेहऱ्यावरती पण दिसतं मला. आणि कल्पना करा की आयुष्याची काहीतरी चांगली सुरुवात करावी म्हणून इथपर्यंत आलेले हे लोक आता ह्या टप्प्यावरती आहेत की ते पुरुष आयोगाचीच मागणी करतात तुमच्याकडे, है ना? वेगळा विचार करायला पाहिजे सरकारने. मला खात्री की धोरण करते त्याच्याबद्दल बोलतील. मी तुमचा आभारी आहे. मला माहिती आहे की ही खूप अर्धी चर्चा आहे. कदाचित पुढच्या वेळेला आपण आणखी विस्तृतपणे चर्चा करू. पण एक रिक्वेस्ट आहे की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत हसू नये आमच्या समस्यांवर. हां ठीक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि राजकीय नेत्यांनी यांच्या ह्या पुरुषांच्या भावनेबद्दल हसू नये किंवा चेष्टा करू नये. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. थांबूया आपण इथे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.